सध्या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुसंवादाचं नवं पर्व सुरू झालंय. असं आम्ही का म्हणतोय, कारण मवियाच्या खासदारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. फडणवीसांसोबतच्या बैठकीमध्ये मतदारसंघातली विकास कामं आणि विकास निधीच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. पहिल्यांदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संवाद पाहायला मिळालाय. नेमकं काय घडलं होतं बघूया त्या रिपोर्टमधून. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जनतेनं महाविकास आघाडीला तर विधानसभेत महायुतीच्या पदरात बहुमताचं दान टाकलं. गेल्या काही वर्षात महायुती आणि महाविकास आघाडीत मोठा संघर्ष पाहायला मिळाला. पण आता हा संघर्ष थोडा कमी झाला की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. महाविकास आघाडीचे खासदार पहिल्यांदाच महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. या खासदारांमध्ये सुप्रिया सुळे, बजरंग सोनवणे, शिवसेना उबाठाचे अरविंद सावंत, काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज, प्रशांत पटोळे, विशाल पाटील आणि प्रतिभा धानोरकर यांचा समावेश होता. या बैठकीत वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येतंय. विरोधी पक्षाच्या खासदारांनी आपापल्या मतदारसंघातल्या अडचणींचा फडणवीसांसमोर पाढा वाचला. शिवाय काही विकास योजनांबाबत सुद्धा चर्चा झाली. मुख्यतः आम्ही चर्चा घेतली की आमच्या खासदारांच्या मतदारसंघामध्ये काय काय अडचणी आहेत आणि त्यांना कसं कसं त्यांच्या अडचणी दूर करायच्या, त्याच्यासाठी दूर करण्यामध्ये अडचणी काय येतात, आणखीन भेदभाव कसा होतोय, या दृष्टिकोनातून आम्ही मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई गोवा हायवेचा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला. मुंबई गोवा हायवेचा प्रश्न कायमचा निकाली काढावा अशी विनंती सुद्धा त्यांनी केली. बेळगाव कारवारमध्ये कन्नड फॉर्म दिले गेले, कन्नड भाषेत, मराठी भाषेत नाही, हिंदीत पण नाही. आणि म्हणून आमचा जो बेळगाव कारवार मराठी भाषिक प्रांत आहे, भाग आहे, तो जो कर्नाटक व्याप्त असं म्हणतो, त्याच्याबद्दलचा एक विषय मांडला. आणि मुंबई गोवा रस्ता हतबल झालेलं, माननीय मुख्यमंत्री सुद्धा फार समाधानी त्या बाबतीत नाहीयेत, पण म्हणाले मी करतो प्रयत्न, करूया. आता शेवटचं काम राहिलं, आपण लवकरच पूर्ण करू. हे महत्वाचे विषय. विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये कायम संवाद असावा लागतो. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात हा संवाद काहीसा तुटला होता. पण या बैठकीच्या निमित्तानं विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधील सुसंवादाचा सेतू बांधला गेलाय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भाग्यश्री प्रधान, जय महाराष्ट्र, मुंबई.